हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। बघा या भाऊ बहिणीचं कसं चाललेलं, ही झोपल्याला पण ह्याला खोडे करायच्याच होत्या। अक्षरम त्याची विणी घालत होती, शिंडी बांधत होती आणि मी तवर दीदीला म्हणलं थोडासा व्हिडिओ घे, म्हणलं त्यांची मस्ती कशी चालली आहे ती। परत बघा सानवीची विणी घालत होती दीदी आमची, मस्तपैकी विणी वगैरे घातली। परत माझा ब्लाऊज शिवायचा चाललेला, कारण का आज बघा हा ब्लाऊज काल सकाळपासून मी शिवते। काल सकाळी लाईट गेली, परत अजून संध्याकाळी शिवायचा म्हणल्यावर जरा पाहुणे आलते आमच्यात, मग त्या पाहुण्यांबरोबर थोडा वेळ मी बसले, त्यांना जांभळं आंब वगैरे खायला दिली, त्यांचं झालं आणि परत ती गेली की लगेच थोडासा अजून ब्लाऊज शिवला। ए मध्ये ओमे ओमे अक्षय अक्षय ओले असं कर का अक्षय अक्षय ओय ओय दे 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 अक्षय अक्षय ओले दे दे नेट कर नेट दे 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 इकडं बघ माझ्या टाके हा जय माताजी म्हण टाक ओके वरडा आता एक 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 हात असा सानू ओय हात दोन एक हात वर असं कर अक्षय या इकडे हा काय हा हो म्या ए भया हा इकडं बघून ए पटकन करा तिकडं टाका उड्या तिघांनी संगट ए तिघा संगट टाका तिघा संगट ए तिघा संगट ए तिघा संगट लांब लांब उभा राहून हा हा टाक 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 तिघा संगट ए ओ म्या कडून घाण पाणी केलं। आणि बघा हे गुरुवारचं रुटीन आहे। सकाळ सकाळ मला देवपूजा करायची होती आणि एका ताईंनी मला कमेंट केली की देवपूजेचा व्हिडिओ दाखवत जावा, आणि खरंच बरं का इतके दिवस झालं, 1-2 महिने तर झालं असतील मी व्हिडिओ देवपूजेचा काय नीट दाखवला नाही आहे। आणि गुरुवारच्या पूजेचा पण म्हणजे गुरुवारचे जे रुटीन असते माझं ते सुद्धा मी नीट दाखवलं नाही, पण इथनं पुढं तुम्हाला गुरुवारच्या रुटीनचे पण व्हिडिओ येतीलच आणि देवपूजेचं पण व्हिडिओ नक्की टाकत जाईन मी। आणि सकाळ सकाळ बघा म्हणजे आज जरा लेटच झालं होतं, कसं आता शाळा नसल्यामुळं जरा भरपूरच लेट होते। मग 7 वाजून गेलते, मग मी काय केलं देवपूजेला सगळे फुलं गोळा केली आणि काय झाले आता पाऊस पडतोय पण फुलंच कमी यायला लागले।
आणि सगळी फुलं गोळा केली. कारण का म्हणलं कसं आहे, थोडं एक दोन झाडाला फुलं लागते, ती भरपूर अशी फुलंच नाही ती कुठं. मग 4-5 आपली होती तेवढी सगळी काढली बघा, आणि एवढीशीच फुलं गावली, लय थोडीशी फुलं गावली. मग बरं आतमध्ये आले, दत्ताच्या फोटोची पूजा वगैरे केली. कारण गुरुवारचं मी दर गुरुवारी दत्ताच्या फोटोची पूजा वगैरे करून घेते, कारण चांगलं असते म्हणते ती गुरुवारी दत्ताच्या फोटोची पूजा केल्यावर. म्हणून मी त्यांना अष्टगंध वगैरे तर नव्हतंच, पण चंदन वगैरे मी आपलं लावून घेतलं आणि लगेचच मग पूजा वगैरे करून घेतली. आता तुम्ही म्हणसाल पूजा तर करते, दुसरं काय? हां, पूजा करून घेतली. कारण सकाळी कसं असते, गुरुवारचं रुटीन म्हणल्यावर जरा भरपूरच वेळ लागतो. आणि तुम्हाला सांगू का, सकाळी उठायला उशीर झाला ना, सगळ्या कामाला उशीर होतो. आणि आता शाळेला सुट्ट्या असल्यामुळं अजून एक 4-5 दिवस मग भरपूर असा उशीर होतोय. आणि कसं होतंय, तिथनं पुढं कामाला सुद्धा उशीर होतोय. स्वयंपाक काय लय नसतो, पण तरी पण थोडा तरी का होईना करावाच लागतो ना. आणि आमच्या पोराला खायचं होतं रस, मग त्याच्यासाठी त्याचं चाललेला गोंधळ 4 दिवस झालं. आणि सारखं एक वस्तू उठावी लागती घेण्यासाठी. कोणसुद्धा नव्हतं, सगळी झोपलेली होती. मग मी बरोबर उठली आणि मग मला देवपूजेसाठी काय काय लागणार होतं ते सगळं, देवांचं वस्त्र वगैरे सगळं मला उठून एकटीला घ्यावं लागलं. म्हणजे कसं, आता पोरं असल्यावर माणूस हाक मारतं ना, हे दे ती दे, ही द्या ती द्या. मग तुम्ही म्हणसाल कलश का पुजला नाही? हा, मी कलश परवा दिवशी पुजलेला होता, म्हणून मी आज काय पुजला नाही. आणि मी एकतर रविवार किंवा शुक्रवार किंवा मंगळवार असे 3-4 दिवस कलश पुजत असते. परत लगेचच गजरा पण करून घेतला, कारण गजरा मला रात्री करणंच झाला नाही. मी सहजासहजी तर करून ठेवते, पण काय झालं माहिती आहे का, रात्री जरा गडबडच झाली. मला म्हणलं नाही तुम्हाला पाहुणे आलती, असं झालं तसं झालं, आणि ब्लाऊज शिवत बसली 8:30पर्यंत. स्वयंपाकाचं पण माझ्या लक्षात नव्हतं. परत मग मी उठली आणि 8:30 वाजता कुकर ही लावला, भाजी वगैरे टाकली एकीकडं, आणि 2-3 भाकरी करून घेतल्या. मग त्याच्यामुळे उशीर झाला होता, आणि मग ती करणंच झालं नाही गजरा वगैरे. मग म्हणलं चला आता आज सकाळ ह्यांना चहा ठेवला, तवरच आपला गजरा वगैरे करून घेतला बोलत. कारण का म्हणलं कसं असतंय बघा, पटशिनी झालेला बरा ना, म्हणून परत हो का अजून काय तर राहिलं म्हणून परत उठली. मग परत अजून उठून परत अजून बसली, आणि लगेचच मग सगळं गोळा केलं. आणि कसं फुलं वगैरे, परत आज स्वामींचा मला अभिषेक करायचा असतो. मी काय उलट त्याच्यात काय लय टाकत नाही अभिषेकच्या ह्याच्यात, नुसतं दुधाचा करते. काय जण कसं असते, काय वेळेस मी माझ्याकडे ज्या वस्तू असल्या ना तर मी करते पण बरं का. दूध, दही, तूप, परत तुम्हाला सांगते मध, सगळं असं अभिषेकच्या ह्याच्यात दुधात दह्यात मी सगळं मिक्स करत असते. पण आज मला लयच गडबड होती, आणि माझ्या म्हणजे असं मध पण असं एकदम घट्ट होता, कारण का फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं मला वर ठेवायचं लक्षातच नाही. मी आपलं मध एक आणून ठेवलं आहे, कारण लागते मला देवाला वगैरे किंवा कशाला सुद्धा. आणि मी असा अभिषेक करत होते बघा स्वामींचा. आता स्वामींची मूर्ती तुम्हाला दिसती का नाही दिसते मला काय माहीत नाही, कारण का थोडासा मला वाटतं कॅमेरावरच झाला असावा, कारण मी सेट केलेला होता त्याच्यामुळं. आणि मग हे सगळंच करून घेतलं बघा लगेचच. आणि मला त्या ताईंनी कमेंट केली ती, त्या ताईंचं नाव काय मला आठवत नाही आहे, पण धन्यवाद ताई, तुम्ही कमेंट केल्यामुळं मी हा व्हिडिओ आज बनवू शकले, नाहीतर माझं काय व्हायचं. धन्यवाद ताई डबल एकदा, कारण का तुम्ही म्हणसाल आता 2दा म्हणली नाही का, म्हणली माहिती आहे का, तुमच्यामुळं मला म्हणजे करणं शक्य होतं आहे. आणि असं मला सारखी कमेंट करत जावा, ही दाखव ती दाखव, म्हणजे मी करू शकीन. कसं होतंय मला माझं रुटीन आणि एक महत्त्वाचं म्हणलं तर माझ्या आहे ना लक्षातच राहत नाही की कॅमेरा किंवा स्टँड ही दोन्ही वस्तू लावाव्या आणि मगच काय तर करावं. असं माणसाला वाटतं ना, पटापटा कामं करावी आणि निवांत बसावं, तसं माझं होतंय. आणि ती कॅमेरा आणि मोबाईलकडे लक्षच जात नाही. आणि परत सगळं झाल्यानंतर मग मी मोबाईल घेते आणि मग रील वगैरे जरा बघत बसते, ती माझ्या लक्षात राहत नाही. व्हिडिओ घ्यायचा आपल्याला, आज बाबा ही करायचं आहे, आपण व्हिडिओ घ्यावं, असलं नाही माझं डोकं चाललं ना झालं. ही चूक माझ्याकडनं मोठी होती. त्यामुळं बघा माझी देवपूजा चाललेली, स्वामींना अष्टगंध वगैरे किंवा चंदन वगैरे लावून घ्यायचं काम चाललेलं. म्हणलं एकदा स्वामींची पूजा करून घेतली ना, परत मग देवपूजा राहते थोडीफार, ती करून घ्यायची. आणि मला आहे का नाही अक्कलकोटला एकदा जायचं आहे, पण आता काय झालं आहे माहिती आहे का, स्वामी कधी बोलवतात आणि मी कधी जाते असं मला झालं आहे. आता किती असं म्हणजे किती योग आले तर नाही आहेच माझ्या जीवनात अजून, पण आता येण्याची शक्यता आहे किंवा येतील, किंवा आले तर लयच भारी झालं. आणि स्वामी मला कधी बोलवतात तीच मी वाट बघायला लागली. चला मग चला हो काही करून घेतली देवपूजा वगैरे सगळं म्हणजे निवांत असं चाललेलं माझं, कारण पोरं ही उठली नव्हती आज. नाहीतर मग मधनंच कसं असतंय, चहा दे किंवा दूध दे असलं असतंय मधी. मग कसं असतंय, आपण एखादी वस्तू किंवा एखादं काम
व्यवस्थित करायला लागल्यावर त्याच्यामध्ये कोण नसलं ना तर एक शांतपणे किंवा एकाग्रहित होतं आणि मन पण असं एका दिशेने म्हणजे एका ह्याच्या आपण असं देवपूजा करायला लागलो तर त्याच्यातच मग्न होतं. नाहीतर कसं होते मग विचलित होतं मन. कोण आपल्याला हाका मारायला लागलं की आता कसं देवपूजा करायला लागलो आणि मधनंच काय उठायचं, परत बसायचं, उठायचं, बसायचं, असं सारखं झालं ना काम म्हणजे निम्म कामाकडे बी लक्ष राहत नाही आणि निम्म ह्या आपण जीव करतोय आता सध्याला एक काम हातात चालू आहे त्यात दुसऱ्या कामाकडे बी लक्ष राहत नाही, असं होतं माझं. म्हणून मी काय करते माहिती आहे का, सगळी उठायच्या आधी माझी आपली देवपूजा मी उरकून घेते आणि मग मी परत स्वयंपाकाला लागते. कारण का स्वयंपाक करत करत माणूस जेवायला वगैरे किंवा असं म्हणजे बाहेर आत करू शकतं, पण देवपूजा करताना मला नाही उठू वाटत. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, मला देवाची भक्ती किंवा देवाची पूजा वगैरे भरपूर अशी शांतपणे करायला आवडते. आणि माझी कसं आहे, मी आता गुरुवार चालू करणार आहे त्यावेळेस मी गुरुवार स्वामींची पूजा कशी मांडते किंवा कसं सगळं करते ते तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवीन बरं का. आणि मला दर गुरुवारचं तुम्हाला इथनं पुढं आता मी शेअर करत जाईन. तुम्ही म्हणसाल आजचा व्हिडिओ आजच पाठवला. हां, आजचा व्हिडिओ आजच पाठवला कारण का म्हणलं कसं होतंय मग राहिला म्हणजे तो व्हिडिओ पण राहतोय आणि पोरं काय करते ती सारखं फोन वगैरे घेते ती किंवा शाळेचं वगैरे काय तर असतंय किंवा काय करत असताना व्हिडिओ कधी कधी डिलीट होते. तर एकदा पण असंच मी व्हिडिओ करून ठेवलेला आणि तो व्हिडिओ पूर्णपणे डिलीट झाला. म्हणल्यावर मग मी म्हणलं आता लगेचच आमच्या दिदीला म्हणलं लगेचच टाक म्हणलं, कारण कसं असतंय तू टाकला ना लगेचच म्हणजे पुढचं काम आपल्याला पटापटा करायला येते. मग म्हणली बरं चालतंय म्हणून आजचा व्हिडिओ लगेचच टाकणार आहे तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ थोडा मोठा येईल. काल सॉरी बरं का, कालचा व्हिडिओ जरा म्हणजे छोटासा आला आहे. कसं होतं आहे जरा छोटे मोठे व्हिडिओ करताना असं प्रॉब्लेम होतो आहे भरपूर, पण कसं आहे समजून घ्या. अजून मी नवीन आहे ह्या क्षेत्रात, मला काहीच माहीत नाही ह्याच्यातलं. मी आपलं माझ्या आवडीसाठी मी करते, माझी आवड मला जोपासायची. आणि मला कसं आहे तुम्हाला सांगू का, ह्याच्यात मला ॲक्टिंग वगैरे मला म्हणजे असं काही करता येत नाही. मी रिअल काय असेल ती माझं रिअल आहे. आणि माझ्या पुरी म्हणतात म्हणजे दुसरी असं एखादी रील वगैरे बघितली, माझ्या पुरी म्हणतात की मम्मी बघ दुसरी कशी रील वगैरे करताना कसं तोंड वगैरे. मला काय होतं माहिती आहे का, माझं म्हणजे असं ह्याच्यावर असं ॲक्टिंगमध्ये हीच होत नाही. माझं काय असेल ते रिअलमध्येच येतं. त्याच्यामुळं मला असं रील वगैरे काढता नाही का नाही लय असं लयंदा सांगावं लागतं. म्हणून मी काय केलं आहे माहिती आहे का, आपलं माझ्या माहेरी गेलेली ना तेव्हाच मी 1-2 रील केल्या. त्यावेळेस मला म्हणजे चेहरा वगैरे माझा वेगळाच वाटत होता. म्हणून मी आपलं म्हणलं बस मला नाही करायचं म्हणलं, आता मला नाही येत म्हणलं. तरी माझी मग मुलं करतात ती भरपूर, मग त्यांना मी सपोर्ट करते करा. आणि मग ते मला पण शिकवतात असं कर तसं कर भरपूर असं. म्हणून मी त्यांचं थोडंफार म्हणतात का नाही मुलांचं बी ऐकावं. कसं असतं मोठ्यांकडनं चुका होत असल्या की बारकी सांगत असते ती, तसंच आहे माझं पण. मला म्हणजे ह्या एवढ्या क्षेत्रात तर मला अजून काहीच माहीत नाही आहे. त्याच्यामुळं मला माझी मुलं सांगतात सगळं काय असेल ती. त्यांना कसं आता नॉलेज आहे असं भरपूर. आणि बघा माझी पूर्ण अशी देवपूजा वगैरे झाली, रांगोळी वगैरे काढून घेतली. आज रंगीत रांगोळी काढली देव्हाऱ्यावर, कारण का आज स्वामींचा वार होता. म्हणलं चला पिवळं गुलाबाचं एकच पिवळं फुल उमललेलं, मग म्हणलं आज गुरुवार असल्यामुळं स्वामींना अर्पण करावं म्हणून स्वामींना अर्पण केलं. आणि लगेचच मग रांगोळी पण पिवळ्या कलरचीच काढून घेतली. कसं असतं बघा स्वामींचा गुरुवार असल्यामुळं मला आहे ना सगळं पिवळं असं. पण मग काय झालं माहिती आहे का, स्वामींच्या वारा दिवशी तुम्ही म्हणताल आता पिवळी साडी वगैरे का नेसत, माझ्या लक्षात राहत नाही तेवढं सकाळ सकाळ गडबडीत. म्हणून माझ्या ती साडी किंवा ड्रेस वगैरे घालायचं मी ही करत असते, स्किप करत असते. बघा कशी झाली देवपूजा ती कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि बघा ही देवपूजा एकदम व्यवस्थित. आणि फुलं कमी असल्यामुळे कसं होतं देवघर जरा कमी असं गजगजल्यानं दिसते. आणि परत मला लगेचच तुळशीची पूजा वगैरे करून घ्यायची होती, म्हणून मी बाहेर आली आणि दीदीला म्हणलं आमच्या तुझा तो व्हिडिओ घे. आता मला काय तेवढा टाईम नाही आहे व्हिडिओ घ्यायसाठी. मग ती उठल्यामुळं तिनं माझा व्हिडिओ परत तुळशीचा वगैरे घेतला बाहेरचा देवपूजा वगैरे करताना. मग काय झालं तुळशीला पण असं मला भरपूर असं छोटीशी लावायची आहेत 1-2, पण म्हणलं नकोच आता जरा पाऊस पडू दे अजून भरपूर. मग तुळशीची पूजा करून घेतली, लगेचच उंबऱ्याची पूजा करायला बसली. कारण म्हणलं ही उठायच्या आधी बरोबर उंबऱ्याची पूजा झाली पाहिजे, नाहीतर नुसतं आत बाहेर करते ती सगळीजण. मग तिथे तेवढी उठलेली म्हणल्यावर तिला म्हणलं तू आपलं कसं व्हिडिओ चालू ठेव म्हणलं, म्हणजे कसं आहे तू केलंस ना म्हणजे धरलं ना मोबाईल म्हणजे मला पटापटा होईल. स्टँडला हे लावण्यापेक्षा म्हणलं लय उशीर होतोय, मग स्टँडला हे लावत बसण्यापेक्षा मग माझी रांगोळी राहिलेली तिला म्हणलं तू आणून दे मला. मग तिनं आणून दिला. आणि मी त्या हळदीमध्ये तुम्ही म्हणसाल काय टाकत ते हळदीमध्ये मी आधी पण सांगितलेलं तुम्हाला आणि आता पण सांगते, मी फक्त गोमूत्र आणि हळद टाकलेली, कारण माझी चंदन पावडर आणि गुलाबजल दोन्ही पण संपलेलं त्याच्यामुळं.
मी गोमूत्र एक बाटली भरून ठेवली आहे. मग मला लागल तसं मी आपलं गुरुवारचं वापरते. मला रोज काय उंबरा पूजन करणं होत नाही, म्हणून मी आपली गुरुवारचं अमावस्या पौर्णिमा ह्या दिवशी करत असते. आणि ती बी अमावस्या पौर्णिमेला अडचण वगैरे असली तर मग माझ्या मुली वगैरे करतात, मी काय करत नाही त्यावेळेस. मग बघा ही उंबरा वगैरे पुजून घेते. पण आमच्या इथं काय होते माहिती आहे का, काही वेळेस आहे ना मला उंबरा पूजन ही करता येत नाही, असं म्हणजे प्रॉब्लेम वगैरे असला तर भरपूर. मग मी तिला म्हणत होती कॅमेरा चालू आहे का, तिच्याकडं असं बघितलं. मग ती म्हणली चालू आहे मम्मी, मी ह्याच्यातनं घेते त्याच्यातनं घेते, तिचं चाललेलं. बरं म्हणलं मग चालू दे म्हणलं. मग मी घेतलं बघा पूजून. आणि मला कसं आहे माहिती आहे का, रांगोळी वगैरे काढायला भरपूर आवडते, म्हणून मी काय करते. आणि कसं आहे आमच्या इथं रोज काढली का नाही रांगोळी राहतच नाही, वारं भरपूर असते. आता तर पाऊसच आहे सोडा, माती सगळी बसली. नाहीतर मध्ये मध्ये काय व्हायचं, वारं भरपूर असायचं आणि रांगोळी काढली की सगळी उडून जायची. आणि आपण जसं ठेवलंय ना, म्हणजे आधी रांगोळी काढायच्या आधी कसं होतं तसंच होत होतं, म्हणून मी रांगोळी काढायची इतक्या दिवस बंद केलती. पण आता पाऊस आणि मुलं पण नाचते ती भरपूर. कारण का म्हटलं आता त्यांना काय कळत नाही बघा, रांगोळीवर जायचं नाही जायचं, तुडवायचं नाही तुडवायचं. म्हणून मी म्हणलं चला आपलं कसं आहे मध्ये आधी सणासुदीला काढलेली बरी. आणि आपलं कसं गावाकडचं वातावरण असतंय, आता कुणाला बोलून पण चालत नाही आणि कुणाला आवरून बी चालत नाही, म्हणून मी काय विषयच करत नाही. मला काढ वाटली मी काढते, नाही काढ वाटली नाही काढत. पण मला रोज आवडती सडा, रांगोळी आणि देवपूजा वगैरे. मला माझंही आवडता विषय. मला ह्याला सगळ्या गोष्टीला वेळ लागल, पण ह्याला आणि स्वयंपाकाला मला कधीच वेळ लागत नाही. मग मी बरोबर दिवा आरती वगैरे ठेवून घेतली बघा तिथं. आणि लगेचच उंबऱ्याच्या पाया वगैरे पडल्या. आता तुम्ही म्हणसाल उंबऱ्याच्या पाया का पडली, उंबऱ्या कसं असते आपली लक्ष्मी उंबऱ्यातनंच आत जाते ना, मग उंबऱ्याच्या पाया पडायचं ना. परत मग मी उठली, वडणी वगैरे काढून ठेवली आणि तिथनं पुढं मी काय केलं, रांगोळी काढायची होती मला. मग मी रांगोळी ही काढून घेतली. तरी पण वारं सुटलेलं बघा, रांगोळी फिसकटत होती. मग तरी पण मी तशीच काढून घेतली. दीदीला म्हणलं थोडासा व्हिडिओ घे माझा आणि लगेचच बंद कर म्हणलं, कारण का रांगोळी लईच फिसकटते आणि हे होतंय म्हणलं, त्याला उडून जाते वाऱ्यानं. म्हणलं बरं म्हणली मम्मी ती घेते म्हणली. मग तिनं थोडासा घेतला आणि मग व्हिडिओ म्हणलं चला. आणि चुकलं असलं व्हिडिओमध्ये तर मला माफ करा बरं का, कारण का माहिती आहे का, बोलण्यात शब्द वगैरे अडकडतात, त्याच्यामुळं मी सारखी अशी म्हणत असते. नाहीतर तुम्हाला काय वाटेल माहिती आहे का, सारखीच अशी म्हणते, आता एवढं बोलती तरी पण म्हणते. चला ताईनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.